तर गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर, फलंदाज नागेश आणि रोहित अदर एंडवर. सुरुवात होते. स्लोअर असं चेंडू, सुंदर अशी एक धाव पूर्ण होते. पहिला चेंडू आणि धावाचा गणेश होते. पुढील चेंडू रोहित यांचा, रोहितसाठी स्लोअर पद्धतीची चांगला अशा षटकार पेलवला येतो रोहित यांनी. उत्कृष्ट फलंदाजी. पुढील बॉल फुल टॉस लोअर, एक धाव पूर्ण होते आणि 8 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. पुढील चेंडू वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय बॉलला. अवंतर धाव. पुन्हा पुढील चेंडू ची संधी इथे चुकलेली आहे. बाउंड्री लाईनवर सोपा असा जेल सोडलेला आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा प्रयत्न आणि चांगली अशी क्षेत्ररक्षण रोखलेत आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा आणि इनसाइड एज लागून, परंतु एकही धाव नाही. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झाली ती 12. तर पुढील गोलंदाज ओमकार आलेत. पहिला चेंडू फुल टॉस आणि इजला लागून षटकार. मोहेम आलाय एकदम लागून केलाय तर बॅटच्या. पुढचा चेंडू साठी पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु वाईड आणि नॉट आउट. अवंतर धाव. धाव संकेत 1 वर. पुढील बॉल पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न आणि यावेळेस मिस फील्ड झाला, मात्र एकच धाव. पुन्हा एक चेंडू रोहितसाठी. सुंदर केला, परंतु जे बाद होते रोहितच्या स्वरूपात. पुढील फलंदाज विशाल. सुंदर असा लोअर फुलटॉस चेंडू यॉर्कर पद्धतीचा आणि बाद झाले तिथे. तालमेल में कमी और विकेट पडते ती नागेश यांची. जागा भर करण्यासाठी कॅप्टन इनसेल्फ स्वप्नील आलेत. 4 चेंडू आणि आतापर्यंत 21 धावा. पुढील लोअर फुलटॉस पद्धतीचा आणि धावबाद. विशाल सुद्धा धावबाद झाले. चांगली अशी चपळाई दाखवले कीपर यांनी, नितीन यांनी. आणि पुढील फलंदाज रोहन. ऑफ साईडच्या दिशेने खेळायचा होता, परंतु निर्धाव असा चेंडू ओमकार यांचा. शेवटचा चेंडू. वेट ओव्हर झालेली होती. एकवीस धावा.
पुढील गोलंदाज लोअर केलेला चेंडू 1 धावांसाठी धाव भेटेल इथे. पुढील चेंडू पुढे येऊन मारायचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू जयेश यांचा. डॉट बॉल. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि नो बॉल. पंचांनी नो घोषित केलाय. पुढे पकडलेला मुळे कीपर कुठेतरी चुकत. बॉल त्यांना स्टंपच्या मागेच कलेक्ट करायचा. 23 धावा झालेत. धावसंख्या 1 ने वाढते. पुढील चेंडू पुन्हा एकदा झेल. उत्कृष्ट असा झेल टिपलाय. मला वाटतं ओमकार होते. ओमकार याने सुरेख असा झेल टिपलाय तिथे बाउंड्री लाईनवर. बॅट्समन अविनाश रोहनची जागा भर करण्यासाठी आलेत. पुढील चेंडू आणि वाईड बॉल. पुन्हा एकदा जयेश. स्लोअर बॉल आणि निर्धाव असा चेंडू हा सुद्धा. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू बाकी. पुढील चेंडू जयेश यांचा पुढे येऊन टोलवला आणि तेवढी चांगली फिल्डिंग ओमकार यांची. दुसरी कॅच पकडली आहे या षटकात त्यांनी. फलंदाज आशिष आले आहेत आता मैदानात. पुढील गोलंदाज लेफ्ट केलाय. सुंदर असा सोडून दिलेला आहे. वाईट चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर बॉल आणि यावेळी मात्र सोडणार नाहीये. सुंदर असा षटकार खेचला आहे आशिष. पवेलियन मधूनच सेट होऊन गेलेले. 3 षटक आणि 31 धावा. गोलंदाजी मार्कवर रुपेश मोरे सामना करतील स्वप्नील यांचा. लेग स्पिन आणि सुंदर असा टोलवला होता तो. 1 धावांसाठी मात्र 1 धाव भेटेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा आशिष साठी रुपेश मोरे. पुन्हा एकदा लेग स्पिन आणि चांगला असा फॉलो थ्रू मध्ये अडवला होता तो रुपेश मोरे यांनी. पुन्हा एकदा रुपेश मोरे. लेग स्पिन पुन्हा एकदा बॅकफूट वर जाऊन चांगला असा खेळलाय लेग साईडच्या दिशेने. 1 धावांसाठी 1 धाव पूर्ण. स्वप्नील लेग स्पिन आणि बॅटफूट वर जाऊन मारण्याचा प्रयत्न परंतु बाद. डायरेक्ट हिट मारलाय तिथे अनुराग गावडे यांनी. जयराम गावडेचे ते छोटे बंधू आहेत. सुंदर असा डायरेक्ट हिट आणि आशिष बाद झालेत. नेक्स्ट फलंदाज चंदन आलेत. तर पुढील चेंडू रुपेश मोरे यांचा. वाईड बॉल. अतिरिक्त धाव. बॅटफूट वर पुन्हा येऊन मारण्याचा प्रयत्न परंतु हा सुद्धा शेवटचा चेंडू शेवटच्या ओव्हरचा. पुढे येऊन मारायचा प्रयत्न आणि यावेळी सुद्धा नेम चुकलाय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावांसाठी आणि 2 धाव पूर्ण. तिसरे धावसाठी 3 धाव पूर्ण. चौथी धावसाठी मात्र बाद झाले. 3 धाव. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट स्वप्नील यांची.
38 विन. सुपर स्ट्रायकर संघांना 38 धावांचं आव्हान दिले. 37 केले देवेन 11 संघाने. 38 धावांचं आव्हान. राहुल मोले तर सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलंदाज तुषार यांचं पहिला असं चांगला असं चेंडू, निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा वाईड बॉल. एक्स्ट्रास. पुन्हा एकदा पुढील चेंडू. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट. वाईड बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा. पुन्हा एकदा लेग स्पिन. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला 1 धावांसाठी. कुठेतरी दुखापत होत असताना सुयोग यांना काहीतरी इंजरी झाली आहे किंवा हॅमस्ट्रिंग. पाण्याची गरज असेल तर मागून घ्यायचे. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण होते. मात्र 1च धाव भेटेल रोहित यांना. विशाल यांची आत्तापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी. यावेळी सुयोग पुन्हा एकदा लेफ्ट करून दिलाय. वाईटच्या दिशेने धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा पुढील चेंडू विशाल यांचा. सुंदर असा खेचून काढलेला षटकार सुयोग यांचा. खूप वेळानंतर आलेला हा षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी लटकवण्याचा प्रयत्न होता विशाल यांचा, परंतु ते जाळ्यात सापडलेले नाही. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन मारायचा प्रयत्न, परंतु स्टंपिंग बाद झाले. सुंदर अशी कीपिंग स्वप्नील यांची. पहिला हादरा, पहिली गडी बाद सुयोग. अकरा धावा. पहिल्या षटक समाप्त नंतर 11 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाज रोहन आलेत आता पहिल्या चेंडूवर. एक्स्ट्रास. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय लेग साइडच्या दिशेने झेल. तर दुसरी गडी बाद होते रोहितच्या स्वरूपात. आणि फलंदाज अनुराग गावडे, जयराम गावडे यांचे छोटे बंधू. तर यांच्या प्रत्येक षटकारासाठी जयराम यांच्याकडनं 500 रुपये ठेवण्यात आले.
पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला 1 धावांसाठी. मात्र 1 धाव भेटेल. ही ऑफर फक्त अनुराग गावडेसाठीच आहे. जर त्यांनी जेवढे षटकार मारले प्रत्येक षटकारामागे 500 रुपये जयराम गावडे त्यांचे मोठे बंधू यांनी लावलेले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहन सज्ज होत आहेत. फलंदाज ओमकार साठी. लोवर असा चेंडू आणि षटकार. सुंदर असा फटका ओमकार यांचा. शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि भरपूर समाचार घेतले आहेत ओमकार यांनी. पुन्हा एकदा ओमकार. नो चेंडू पुन्हा एकदा आणि तेवढीच चांगली फिल्डिंग बाउंड्री लाईनवर. मला वाटतं नागेश होते. सुंदर असा चेंडू. षटकार त्यांनी अडवलेला आहे. संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहन यांचा ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग केली आहे रोहन यांनी. निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने आणि यावेळी मात्र बाद. मेन विकेट ओमकार हे परतत आहेत, कारण तेवढी चांगली फिल्डिंग आणि फेकी झाली होती जिग्नेशच्या माध्यमातून. विघ्नेशच्या माध्यमातून मेन विकेट बाद झाले आहेत. पुढील फलंदाज शैलेश. तर अनुराग यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावले त्यांचे मोठे बंधू जयराम गावडे यांनी. पुन्हा एकदा लेफ्ट केला आहे. सुंदर असं लेफ्ट. वेल लेफ्ट ज्याला म्हणतात. अवांतर धावेत भर. पुन्हा एकदा षटकार. यावेळी पहिला षटकार घेतलाय अनुराग गावडे यांनी आणि 500 रुपयाचे पात्र ठरतात ते. जयराम गावडे यांची कमिटमेंट आणि अनुराग गावडे पूर्ण नाही करू शकेल तर बंदूक असले हे प्रूव्ह करत असताना मैदानाच्या आत अनुराग गावडे. आता स्टॉक मार्केट वाढलाय त्यांचा. 500 हजारावर गेलाय. पुढील चेंडू अविनाश यांचा. नो चेंडू. अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढते. पुन्हा एकदा नो चेंडू आणि यावेळी मात्र नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. 1+1 असे 2 धावा येतील या चेंडूवर. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू आणि 1 रन डिक्लेअर. पुढील चेंडू पुन्हा एकदा अविनाश. फुलटॉस लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. निर्धाव असा चेंडू अविनाश यांचा. उत्कृष्ट चांगली अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव मात्र भेटेल आणि आता मात्र 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा अविनाश यांचा.
कुठेतरी मारण्याच्या पर्यंत, परंतु इनसाइड एज लागून 1 रन डिक्लेअर. आता मात्र 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. लोअर फुलटॉस पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू अविनाश यांचा. पुन्हा एकदा पुढील चेंडू. 5 बॉल. चांगला असा निर्धाव असा चेंडू डायरेक्ट येऊन पायावर आढळलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि तेवढीच चांगली फिल्डिंग आणि बाद. अनुराग गावडे यांना परतावं लागतं यावेळी. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आता. लेग साईडच्या दिशेने खेळून काढायचं होतं, परंतु हा चेंडू सुद्धा निर्धाव आलाय. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. सामना कुठेही वळू शकतो. 2 धावा हे कंपल्सरी आहे. कृपया मागे जायचे बसलेल्या खेळाडूंनी, कारण मॅच आता चुरशीची झालेली आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावा. नो बॉल. कुठेतरी चूक करत आहे स्वप्नीले. आता मात्र स्कोअर लेवल 1 धावाची आवश्यकता. पुढे येऊन मारायचा प्रयत्न आणि विजय संपादन करतोय तो सुपर स्ट्रायकर संघ. देवेन 11ला मात करून पुढच्या फेरीत प्रवेश घेतला तो सुपर स्ट्रायकर संघाने. गूगल पे